अकोला जिल्ह्यातील वाशी या छोट्याशा गावात सोनाली नावाच्या महिलेच्या पोटातून नवरात्रीच्या दिवशी चक्क दुर्गा माता प्रकट झाली। ही घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। वाशी गावाच्या सगळ्यात शेवटच्या गल्लीत धुईने भरलेल्या रस्त्याच्या टोकाला सोनालीचं घर होतं। घर म्हणजे खरोखर घर म्हणण्यापेक्षा अर्धवट झोपडीसारखं। गवताच्या छपरातून पावसाचे थेंब आत यायचे। उन्हाळ्यात घर तापायचं आणि हिवाळ्यात दगडी भिंतीमधून थंडी घरात शिरायची। घरात एक लहानशी चूल, बाजूला 2 गंजलेली भांडी आणि तुटका पाटा वरवंटा। सोनालीच्या आईवडिलांनी कधीच श्रीमंती पाहिली नव्हती। दिवसभर कष्ट करूनही त्यांच्या घरातील पोट कशीबशी भरायची। सोनालीचे वडील छोट्या शेतावर मजुरी करायला जायचे, तर आई गावातल्या श्रीमंत घरात धुनी भांडी करायची। रोज सकाळी आई अंगभर ओले कपडे घेऊन यायची आणि दमून चुलीजवळ बसायची, पण चेहऱ्यावर कुठेही हार मांडल्याची छटा दिसायची नाही। ती म्हणायची, आपल्याकडे पैसा नाही, पण आपल्या घरावर मातेची कृपा आहे। लहानपणी सोनाली नेहमी आईच्या या वाक्याचा विचार करायची। मातेची कृपा म्हणजे काय? पण जसं जसं ती मोठी झाली तसं तसं या वाक्यातील अर्थ तिच्या जगण्यात उलगडत गेला। गावातल्या मध्यभागी एक जुना पण भव्य असा दुर्गा मातेचं मंदिर होतं। मंदिराची पायरी जुनी झालेली दगडी भिंतीवर कारपटलेले डाग आणि समोर नेहमी वाहणारा गंगाजळीचा ओढा। सोनालीची आई प्रत्येक शुक्रवारी तिला घेऊन तिथे जायची। मंदिरात पाऊल ठेवताच सोनालीला नेहमी वेगळं भासायचं, जणू कुठल्या तरी अलौकिक शक्तीच्या कुशीत ती विसावत आहे। आई नेहमी तिच्या छोट्या हातात फूल द्यायची आणि म्हणायची, ही फुलं मातेच्या चरणी ठेव। तुला जी काही इच्छा असेल ती मनात बोल, माता नेहमी आपल्या भक्तांचं ऐकते। त्यावेळेस सोनालीच्या मनात कुठल्याही मोठ्या इच्छा नव्हत्या। ती म्हणायची, माते, आमच्या घरी रोज थोडं जास्त जेवण मिळू दे। आईबाबा थकलेले असतात, त्यांना आराम मिळू दे। एवढीच तिची निरागस प्रार्थना ऐकून अनेकदा मंदिरातल्या पुजाऱ्याच्या डोळ्यात देखील पाणी यायचं। गावातल्या श्रीमंत बायका सोन्याचे हार अर्पण करायचे, मोठे नारळ, मिठाईचे डबे आणायचे, पण सोनाली मात्र छोट्या झेंडूच्या फुलासह मातेच्या चरणी उभी असायची। तरीसुद्धा तिच्या श्रद्धेत एक वेगळं तेज होतं। शाळेत सुद्धा सोनालीला नेहमीच कमी लेखलं जायचं। इतर मुलांच्या हातात रंगीत पेन, पिशव्या, नवनवीन कपडे असायचे, पण सोनाली जुन्या फाटलेल्या चोळीत आणि वहीच्या अर्ध्या पानावर लिहित बसायची। तिला यामुळे कधीही लाज वाटली नाही। उलट ती म्हणायची, गरिबी मला थांबू शकत नाही। माझ्या मातेचं नाव मी रोज लिहिते, तेच माझं खरं शिक्षण आहे। शाळेतल्या एका शिक्षिकेने तिला एकदा विचारलं, तू एवढ्या कष्टामध्ये सुद्धा एवढी कशी असते? सोनाली शांतपणे म्हणाली, कारण मला माहिती आहे माझ्यासोबत मी एकटी नाही। त्या उत्तराने शिक्षिका काही क्षण स्तब्ध झाली। हळूहळू सोनाली मोठी होत गेली। गावातल्या प्रत्येक सणाला, विशेषतः नवरात्रीच्या दिवसात सोनाली मंदिरात दिवसरात्र सेवा करायची। ती भजन म्हणायची, आरती करायची, फूल वेचायची आणि देवीच्या मूर्तीला झाडफूल आणून सजवायची। गावकरी म्हणायचे, ही मुलगी खरी भक्त आहे। तिच्या डोळ्यात एक वेगळं तेज आहे। काहींना वाटायचं ती जास्त भक्तिभाव करते, पण सोनालीसाठी ही पूजा केवळ धर्म नव्हता, तर ते तिचं जगण्याचं बळ होतं। एकदा तिच्या आईने तिला विचारलं, बाळा, तुला आयुष्यभर असंच मंदिरात बसून राहायचं आहे का? सोनालीने हसून उत्तर दिलं, आई, मला काही नको, फक्त मातेच्या चरणी राहता आलं तरी पुरेसं आहे। काळ जसा जसा पुढे सरकत गेला, सोनाली तारुण्यात प्रवेश करू लागली। तिच्या डोळ्यात निरागसता आणि चेहऱ्यावर साधेपणा होता। तिच्या सौंदर्याचं कौतुक गावकरी करायचे, पण तिच्यासाठी हे सर्व गौण होतं। तिला केवळ एकच गोष्ट महत्त्वाची वाटायची, ती म्हणजे देवीवरचं प्रेम। पण गरीब घरातील मुलीचं भाग्य वेगळंच असतं। वडिलांच्या डोक्यावर कर्ज वाढू लागलं। आई रोजच्या रोज आजारी पडू लागली। गावातल्या लोकांनी सल्ला द्यायला सुरुवात केली, मुलगी मोठी झाली आहे, आता तिचं लग्न लावून द्या, नाहीतर नंतर अडचण होईल। आई वडिलांनी फार विचार करून एक सामान्य घरातील मुलाशी सोनालीचं लग्न ठरवलं। सोनालीला आधी वाटलं, माझ्या लग्नानंतर मी मातेची सेवा तितकी करू शकेन का?
पण तिने मनातल्या मनात प्रार्थना केली, माते तू माझ्या नव्या आयुष्यात सुद्धा माझा हात धर. लग्नाचं पहिलं काही दिवस सोनालीसाठी स्वप्नासारखं होतं. ढोल ताशांच्या गजरात साध्या पोशाखात सोनालीने आपला संसार सुरू केला. नवरा पहिल्या काही दिवस गोड गोड बोलायचा. सोनालीला वाटलं मातेच्या कृपेने मला एक सांभाळणारा सहकारी मिळाला. सासू सासरेही पहिल्या महिन्यात प्रेमळपणे वागले. सोनालीला वाटलं गरिबी संपली नाही तरी किमान संसार तरी सुरू झाला आहे. ती रोज सकाळी उठून अंगण झाडायची, चूल पेटवायची आणि सासरच्या देवघरात दुर्गा मातेची आरती करायची. तिच्या गोड आवाजातील आरती ऐकून शेजारी म्हणायचे, ही मुलगी घरात आली म्हणजे या घरात माता स्वतः उतरली आहे. सोनालीच्या मनात समाधान होतं. तिच्या स्वप्नातला संसार जणू आता आकार घेत होता. पण वेळ जशी पुढे सरकत गेली तसं तसं वास्तव वेगळं रूप दाखवू लागलं. एका महिन्यानंतर सासूने हळूहळू टोमणे मारायला सुरुवात केली. तुझ्या माहेरच्यांनी लग्नात काही दिलं नाही, आम्ही समाजात कुठे तोंड दाखवायचं. सासऱ्यानेही जोड दिली. हो, किमान सोन्याची चैन तरी हवी होती. आमचा मुलगा इतका सुंदर, तरुण, हुशार, त्याच्या लग्नाला काही प्रतिष्ठा दिसली नाही. सोनाली गोंधळून जायची. तिच्या माहेरचे लोक किती गरीब आहे हे ती जाणून होती. आई वडिलांनी आधीच कर्ज काढून लग्न उरकलं होतं. तरीसुद्धा तिने हात जोडून सांगितलं, बाबा आई माझ्या माहेरात खरंच काही नाही, पण मी तुमची सेवा करीन, हाच माझा दागिना आहे. पण तिच्या प्रामाणिक उत्तराने कुणाचंही मन पागळलं नाही. उलट सासू सासरे अजूनच कुरकुर करू लागले. हळूहळू त्यांचं टोमणं त्रासात बदललं. सोनाली घरात छोटं मोठं काही चुकली की सासू शिव्यांचा भडीमार करायची. तू कामात कुचकामी आहे, तुझ्या आईवडिलांनी तुला काही शिस्त शिकवली नाही. नवरा सुरुवातीला मध्यम मार्ग काढायचा, पण लवकरच त्याचंही वर्तन बदलायला लागलं. एक दिवशी त्याने उघडपणे सांगितलं, माझे मित्र बघ, त्यांना बायकोकडून दागिने, पैसे, माहेराकडून सगळं मिळतं, मीच का कमी पडायचं. सोनालीला हे ऐकून मनातून धक्का बसला. तिला वाटलं हा तोच माणूस आहे की ज्याच्यासोबत मी आयुष्य घालवणार आहे. इतकंच नाही तर सासऱ्याचीही नजर हळूहळू बदलायला लागली. घरात सोनाली एकटी असताना तो तिच्या जवळून मुद्दाम फिरायचा, तिच्याकडे विचित्र नजरेने बघायचा. सोनाली घाबरून आईसारखी सासूकडे धावून जायची, पण सासू उलट तिच्यामध्ये दोष द्यायची. तुझं डोकं खराब आहे, वयस्कर माणसावर आरोप करतेस. सोनालीची अवस्था दारुण झाली होती. कुणाशी बोलावं, कुणाला सांगावं तिला समजत नव्हतं. ना गावात नाव खराब होईल म्हणून ती मौन बाळगायची, पण आतून ती दररोज तुटत होती. एक दिवशी अचानक सोनालीने नवऱ्याचा मोबाईल पाहिला. त्यात काही फोटो आणि व्हिडिओ पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरा एका दुसऱ्याच मुलीसोबत हसत होता, तिच्यासोबत फिरत होता आणि अश्लील संदेशाची देवाणघेवाण करत होता. सोनालीने धैर्य एकटवून त्याला विचारलं, हे काय आहे? तू माझा नवरा आहे तरी दुसऱ्यासोबत असं कसं करू शकतो? तो उपहासाने हसला. तुला काय वाटतं, तूच माझं सगळं जग आहे का? तू काही सुंदर नाही, तुझ्याकडे पैसा नाही, मला आयुष्य जगायचं आहे, मजा करायची आहे. तुला काही अडचण असेल तर तू माहेरी निघून जा. हे ऐकून सोनालीच्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यातून गंगा जमुनाच वाहू लागले. पण तिने मनातल्या मनात पुन्हा मातेचा धावा केला. माते मला धैर्य दे, या अंधारातून मला मार्ग दाखव. रोजच्या छळामुळे सोनालीचं आरोग्य खालावू लागलं, पण तिचं मन अजूनही मोडलं नव्हतं. रोज रात्री ती देवघरात जाऊन बसायची, डोळ्यात पाणी आणून मातेच्या मूर्तीशी बोलायची. माते, मी कोणाचं काय वाईट केलंय का मी एवढे यातना का भोगते? जर तू खरोखर आहे तर मला सोडून जाऊ नको. माझ्या बाळाला, माझ्या भविष्याला वाचव. अंधाऱ्या खोलीत बसून सोनालीला असं वाटायचं जणू मूर्तीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत आहे. लग्नानंतरच्या काही महिन्यांनी सोनालीच्या आयुष्यात एक नवीन बातमी आली. ती गरोदर राहिली. हा क्षण प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाचा असतो, पण सोनालीसाठी तो भय आणि आनंद यांचा संगम होता. पहिल्या दिवशी सोनालीने मातेच्या मूर्तीवर उभी राहून हळूवर हात ठेवला आणि प्रार्थना केली, माते, माझ्यात तुझा अंश आहे. माझे बाळ सुखरूप राहू दे. मी कितीही त्रास सोसला तरी या लेकराला जग दाखवू दे. आई होण्याच्या कल्पनेने सोनालीच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आलं होतं. तिला वाटलं, आता माझं आयुष्य निराळं होईल, माझं बाळच माझं खरं सहकारी होईल. पण तिच्या सासरच्यांनी या बातमीला आनंदाने घेतलं नाही. सासूने पहिल्याच दिवशी तिला शिव्या घातल्या. हे बाळ आमचं नाही,
कुणासोबत काय केलं असेल ते आम्हाला माहीत नाही. ननंद हसत म्हणाली, अगं माहेरचं काही देत नाही आणि आता म्हणे बाळ वाढवायला तयार व्हा. सोनालीला हे ऐकून हृदयाला घाव बसला. तिने नवऱ्याकडे पाहिलं. कदाचित तो तरी माझ्या बाजूला उभा राहील का, पण नवऱ्याने डोळ्यात डोळा घालून तिला दोष दिला. हे बाळ माझं नाही. मला खात्री आहे तू माझ्या मागे कोणाशी तरी संबंध ठेवले आहे. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. तोच नवरा त्याच्यासाठी तिने सगळं सहन केलं. तोच आता तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभारत होता. गरोदरपणात ज्या स्त्रीला काळजी आणि प्रेमाची गरज असते त्या काळात सोनालीला उलट त्रास आणि यातना मिळू लागल्या. तिला व्यवस्थित जेवण मिळेना. तिला घरातील काम जड असूनही करावी लागत होती. रात्री झोपताना उशीसुद्धा मिळत नव्हती. कधी कधी तिला पोटात तीव्र वेदना व्हायच्या तरी कुणी तिची विचारपूस करीत नव्हते. सासू म्हणायची, हे बाळ राहणारच नाही, बघू किती दिवस टिकतं ते. सोनाली तडफडत होती. मातेचं नाव घेत होती. तिच्या प्रत्येक श्वासासोबत प्रार्थना होती, माते मला नाही पाहिजे सुख, पण या बाळाला वाचव. एके दिवशी सोनाली पुन्हा नवऱ्याला मोबाईल हातात घ्यायला लागली. यावेळेस तिने पाहिलं की तो त्या मुलीबरोबर हॉटेलमध्ये गेला होता. त्याचे फोटो चाट सर्व उघड होतं. तिचं मन तुटून पडलं, पण ती काही बोलली नाही. फक्त मूर्तीसमोर बसून म्हणायची, माते मी आता थकले, पण मी या लेकरासाठी लढेन. जरी माझं जगणं कठीण झालं तरी माझं लेकरू या जगात आणून दाखवीन. काय जसा जसा पुढे सरकत गेला, सोनालीच्या गर्भाला 6 महिने पूर्ण झाले. पोटात बाळ हालचाल करू लागलं. सोनाली प्रत्येक हालचालीसह आनंदी व्हायची, पण तिचे सासरचे लोक अजून निर्दयी झाले होते. एका रात्री तिने ऐकलं, सासरा, सासू, नवरा आणि ननंद सगळे एकत्र बसले होते. सासरा म्हणत होता, ही मुलगी आपल्याला काहीच देत नाही. हे बाळ जर जन्माला आलं तर आपल्याला आयुष्यभर ओझं वाढेल. हे संपवणंच उत्तम. नवरा मान डोलवत म्हणाला, हो उद्या रात्री आपण तिला संपवू. कुणी संशय करणार नाही. अपघात झाल्याचं सांगू. सोनालीच्या अंगावर काटा आला. ती खोलीतच थरथर कापू लागली. तिच्या पोटात बाळ हललं, जणू तेही घाबरलं होतं. पण सोनालीने स्वतःला सावरलं. माझ्या मातेच्या छत्राखाली आम्हाला काही होणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री सगळे झोपल्यावर अचानक सासरा, नवरा आणि ननंद तिच्या खोलीत शिरले. ती थकलेल्या अवस्थेत गाढ झोपली होती. नवरा तिच्या जवळ गेला. नवऱ्याने तिचे हात धरले. सासऱ्याने तिचे पाय पकडले. ननंद दाराला कडी लावून उभी राहिली. नवरा आणि सासऱ्याने तिच्यावर अत्याचार करून संपवण्याचे ठरवले. पण तेवढ्यात सोनाली ओरडू लागली, मला सोडा. हे पोटातलं बाळ निर्दोष आहे. देवाला घाबरा. पण ते हसत होते. तुझ्या देवाने तुला वाचवलं का अजून? आज तुला आणि तुझ्या पोटातल्या या बाळाला संपूर्णच टाकतो. सोनालीचा घसा कोरडा पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जीव तोडून ओरडली, माते वाचव. आणि काही क्षणात खोलीमध्ये एक अद्भुत तेज फाकलं. सोनालीच्या पोटातून जणू एक प्रकाश किरण बाहेर पडला. या प्रकाशातून दुर्गा मातेचं दिव्य रूप प्रकट झालं. तिच्या हातात त्रिशूळ, डोळ्यात प्रखर ज्वाला आणि चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज होतं. ती गरजली, निर्दोष स्त्रीवर, अजन्म बाळावर हात टाकणारे नराधम, आज तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळेल. सोनाली थरथर कापत होती, पण तिच्या डोळ्यात विश्वास होता. माझी माता आली आहे. मातेला बघून तिचा नवरा, सासरा आणि ननंद यांचे हातपाय थरथर कापू लागले. ते खूप घाबरले. माझ्या प्रिय भक्तावर तुम्ही असे अन्याय कराल आणि मी पाहत राहील असे वाटते का तुम्हाला? तुमच्या पापांचा घडा आता भरला आहे. मग दुर्गा मातेने त्रिशूळाने सासऱ्याला भुसकलं. तो तडफडत जमिनीवर कोसळला. नवरा किंचाळत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला, पण देवीच्या एका चित्काराने त्याचे कान फुटले आणि तो विबळत खाली कोसळला. तिच्या नंदेला देवीच्या तेजाने जाळून टाकलं. सासू तिच्या पायाशी पडून माफी मागू लागली, पण देवी गरजली, तू स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला नरकात ढकललं. तुझं पाप मोठं आहे. आणि तिच्या श्वासाच्या उष्णतेने सासूही जळून खाक झाली. संपूर्ण घरात भीषण शांतता पसरली. सोनाली स्तब्ध होऊन देवीकडे पाहत होती. देवी तिच्या जवळ आली. तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाली, बाळा तू भीती बाळगू नको. हे बाळ माझा अंश आहे. तुझ्या आईपणाचं सुख तुला नक्की मिळेल. इतकं बोलून देवी पुन्हा प्रकाश किरणात विलीन झाली आणि सोनालीच्या गर्भात परत शिरली. सोनालीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिने हात जोडले आणि म्हणाली, माते मी तुझ्या ऋणात आहे. पुढे काही महिन्यांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
ती मुलगी दुर्गा मातेसारखी खूप सुंदर आणि तेजोमय दिसत होती. तिला मुलगी झाल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलून गेले. तिच्या खूप वर्षाच्या अथांग सेवेने जणू दुर्गा माता मुलीच्या पायाने तिच्या घरात आली होती. आता तिला कशाचीही कमतरता नव्हती. सोनालीचे आयुष्य गरिबीतून नरकात गेले होते, पण दुर्गा मातेच्या कृपेने तिला जणू दुसरा जन्म मिळाला होता. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.